स्त्री शक्ती हे वेब पोर्टल स्त्रियांकरिता तयार करण्यात आलेले आहे. त्याचा वापर कसा करायचा आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम गुगलवर जाऊन स्त्रीशक्ती.org टाईप करायचे आहे व त्यानंतर एंटर करायचे. तुम्हाला जी सगळ्यात प्रथम लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला जी लॉग इन स्क्रीन दिसेल. आता आपण रजिस्ट्रेशन करूया. रजिस्ट्रेशनसाठी येथे तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. येथे तुम्हाला तुमचा मेल आयडी टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा फुल ॲड्रेस टाकायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे. स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा फोन नंबर इथे टाकायचा आहे. आय एम नॉट रोबोट ह्यावर क्लिक करायचे. त्यानंतर आय ॲग्री द टर्म्स अँड कंडिशन चेकबॉक्सला क्लिक करायचे अँड रजिस्ट्रेशन ह्या बटनवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं असा तुम्हाला पॉपअप येईल आणि तुम्ही लॉग इन स्क्रीनवर रिडायरेक्ट व्हाल. आता येथे तुम्ही ज्या मेल आय डीनी रजिस्ट्रेशन केले आहे तो मेल आय डी टाकायचा आहे आणि त्याचा पासवर्ड टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. मग लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्ही स्त्री शक्तीच्या होम पेजवर आला आहात. येथे तुम्ही स्टोरी अपलोड करू शकता, पोस्ट बघू शकता, पोस्ट टाकू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. फ्रेंड्समध्ये फ्रेंड्स क्रिएट करू शकता. मेसेजमध्ये त्यांच्यासोबत चॅटिंग करू शकता. ग्रुप्स क्रिएट करू शकता. हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता आपण एक स्टोरी अपलोड करून पाहूया. तुम्ही इथे इमेज टेक्स्ट काही घेऊ शकता. आता आपण एक इमेज घेतलेली आहे. तुम्हाला जर काय मेसेज टाकायचा असेल तो मेसेज पण टाकू शकता. जे डिस्क्रिप्शन त्यानंतर पोस्ट करायची असेल तर तुम्ही पोस्ट देखील करू शकता. इमेज ॲड केलेली आहे इथे. तुम्हाला टेक्स्ट द्यायचं असेल तर टेक्स्ट देऊ शकता. अँड शेअर केल्यानंतर तुम्ही जी पोस्ट टाकलेली आहे ती पोस्ट तुम्हाला दिसेल. ही पहा, ही मी आता पोस्ट केलेली आहे. माय वर्क 0 सेकंदापूर्वी हे दिसत आहे. मेसेजमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत चॅटिंग करू शकता. फ्रेंड्समध्ये आपण फ्रेंड्सला रिक्वेस्ट पाठवू शकतो. फ्रेंड्स सर्च करायचे आणि त्यांना रिक्वेस्ट पाठवायची. आता मी पूजा पाटील ह्यांना रिक्वेस्ट पाठवत आहे. ॲड पेंडिंग रिक्वेस्ट. ज्यावेळेस पूजा पाटीलने माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट करेल त्यावेळेस आम्ही दोघी फ्रेंड होऊ. मेसेजमध्ये ज्यावेळेस फ्रेंड्स व्हाल त्यानंतर तुम्ही चॅटिंग करू शकाल अशी फंक्शनॅलिटी आहे. सेव्हमध्ये तुम्ही तुमचे जे व्हिडिओज आहे ते सेव्ह करू शकता. ग्रुप्समध्ये ग्रुप्स क्रिएट करू शकता. आपण एक ग्रुप्स क्रिएट करून पाहूयात. इथे तुम्ही मेंबर ॲड करू शकता. क्रिएट द ग्रुप्समध्ये ग्रुप्स क्रिएट झालं सक्सेसफुली मेसेज आलाय. ह्या ग्रुप्सची इन्फॉर्मेशन बघू शकता. अबाउट्स, मेंबर्स ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला या ग्रुपमध्ये काय मेसेज किंवा हे करायचं पोस्ट करायचे असेल तर ते देखील तुम्ही इथे करू शकता.
मला हा ग्रुप डिलीट करायचा तर ग्रुप डिलीट देखील करू शकता. मग तुम्हाला हा मेसेज येईल. मग हा डिलीट वर क्लिक करायचे. व्हिडिओज मध्ये व्हिडिओज अपलोड करू शकता. त्यानंतर युअर पेजेस मध्ये तुम्ही तुमचं पेज क्रिएट करू शकता स्वतःचं. इथे एवढे पेजेस आहे, ह्या पेजेसला फॉलो करायचं अनफॉलो करायची ही सगळी फंक्शनॅलिटी इथे आहे. आपण स्वतःचं पेज देखील क्रिएट करू शकतो. क्रिएट माय पेज ह्या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचं स्वतःचं पेज क्रिएट करू शकता. ही सगळी इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, नाहीतर तुम्हाला इथे एरर येईल. सेम नेम अलाउ नाहीये, त्यामुळे तुम्हाला तुमचं वेगळं नेम हे करायचं, कारण की युनिक युनिक नेम पेजला द्यायचंय. ग्रुप क्रिएट केल्याचा मेसेज येतो. इथे पेजेस पेजेस क्रिएट केल्याचा मेसेज येतो. तुम्हाला पेजेस डिलीट पण करता येते. सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला जर पेजेस डिलीट करायचे असेल तर तुम्ही पेजेस डिलीट सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने इव्हेंट्स देखील आहे. इव्हेंट्स डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला इव्हेंट्स क्रिएट करता येऊ शकतो. जसे की आता ह्याच्यासाठी इव्हेंट्स क्रिएट करत आहोत आपण, ते इथे सगळी इन्फॉर्मेशन फिल करायची. म्युझिक कशासाठी आहे, प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन फिल करायची. स्टार्टिंग डेट, एंडिंग डेट हे सगळं टाकायचं. एंडिंग टाइम. इव्हेंटची इमेज तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही इमेज देखील टाकू शकता. इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. परत ऍड्रेस टाकायचा, फुल ऍड्रेस इव्हेंटचा. मग क्रिएट इव्हेंट म्हटल्यानंतर तुम्ही इव्हेंट क्रिएट झालेला तुम्हाला दिसू शकतो. आता मी हा इव्हेंट क्रिएट केलेला आहे, म्युझिक प्रोग्राम. ह्याच्यामध्ये दिसते स्टार्टिंग टाइम, एंड टाइम, ही इमेज, हे सगळं इथे दिसू शकतं. त्यानंतर मार्केट प्लेस मध्ये युजर त्याचे प्रोडक्ट सेल करू शकते. त्यासाठी आपण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकता. त्याचप्रमाणे जर युजरला फ्रेंड सर्च करायचं असेल तर फ्रेंड पण सर्च करू शकता. जसं की मी फक्त पी टाईप केलं तर सगळे पी रिलेटेड युजर्स दिसतात. ते एस टाईप केले की एस रिलेटेड युजर्स दिसतात. ते मग तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला रिक्वेस्ट पाठवू शकता. ज्यावेळेस रिक्वेस्ट एक्सेप्ट होतील त्यावेळेस तुम्ही फ्रेंड व्हाल. येथे तुम्हाला लँग्वेज पण चेंज करता येऊ शकते. जर मराठी, इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे आपण एक न्यू फीचर्स ऍड केलेले आहे, AI सखी. येथे तुम्ही कोणतीही इन्फॉर्मेशन विचारू शकता, तुम्हाला लगेच माहिती भेटेल. इमेज क्रिएट करायची असेल तर इमेज क्रिएट करू शकता. जसे की आता मी सनची इमेज मागते तर ते मला लगेच सनची इमेज देणार. सखी AI म्हणजे AI चा यूज केलेला आहे.
ही सगळी इन्फॉर्मेशन इथे पाहू शकता. तुम्हाला जर टेक्स्ट बघायचं असेल तर टेक्स्ट पण पाहू शकता. इमेज क्रिएट करायची, आता इथे मी सनचा फोटो म्हटलं तर ह्याने लगेच सनचा फोटो सेंड केलेला आहे. तुम्हाला कोणाची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे नसेल तर सगळी इन्फॉर्मेशन पण भेटते. AI चा यूज केलेला आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसू शकते. तुम्हाला न्यू चॅट करायचं असेल तर न्यू चॅट पण करू शकता. पुणे सिटी इन्फॉर्मेशन, त्याने लगेच इन्फॉर्मेशन दिली. अशा पद्धतीने हे सगळे फंक्शन्स आपल्याला स्त्री शक्तीच्या पोर्टलवर अवेलेबल आहेत. तुम्ही ह्याचा पुरेपूर यूज करा आणि तुमचा काय फीडबॅक असेल तर तो ही आमच्यापर्यंत पोचवा. थँक्यू.